स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज 4 फेब्रुवारी म्हणजे जागतिक कर्करोग दिन आणि हा दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजराही केला जातो। या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्करोग विषयी लोकांना जागरूक करणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आणि प्रभावी उपचारांसाठी लोकांना प्रेरित करणे। हा आजच्या काळातील गंभीर आरोग्य समस्या आहे आणि म्हणून या दिवशी सरकार आणि विविध आरोग्य संस्था लोकांमध्ये जनजागृती करतात। या दिवसाची संकल्पना कॅन्सर विरुद्ध एकजूट अशी असून समाजाने एकत्र येऊन या आजारावर मात करण्याचा संदेशही दिला जातो। पण मात्र कॅन्सर सारख्या या गंभीर समस्येला आपण तोड कसं देऊ शकतो, तर आजच्या दिवशी बघूयात की या कॅन्सर सारख्या गंभीर समस्यांसाठी काय करता येईल आणि काय टाळता येईल। तर काय करावे यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबा, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या। धूम्रपान, तंबाखू व मद्य सेवन टाळा। पुरेसा पाणी प्या आणि ताण तणाव टाळण्यासाठी योग्य ध्यानाचा अवलंब करा। सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळा आणि सनस्क्रीनचा वापर करा। एचपीव्ही आणि हेपॅटायटिस बी सारख्या लसीकरणाचा विचार करा। पण यासाठी मग काय टाळावे आणि काय टाळता येईल? जास्त तेलकट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा। व्यसनांपासून दूर राहा। अनावश्यक तणाव घेऊ नका, कारण मानसिक आरोग्य हे तितकेच महत्त्वाचे आहे। नियमित आरोग्य तपासणी टाळू नका। प्रारंभीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार सोपे होतात आणि मग शेवटी कॅन्सरला आपण शेवट मानतो, पण कॅन्सर हा शेवट नाही, तो एक लढा आहे आणि योग्य काळजी घेतल्यास तो जिंकताही येतो। चला आपण सर्वजण एकत्र येऊन कर्करोगाविरुद्ध जागरूकता वाढवूया आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करूया। असेच अन्य अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू। तोवर बघत राहा पोलीस न्यूज नागपूर।